सातारा व सांगली विधान परिषद निवडणुकीची सध्या आता अर्ज भरण्याला सुरुवात होते 25 तारखेपासून 25 मेपासून आणि 1 जूनपर्यंत अर्ज भरायचा आहे. खरं तर आज विश्लेषणाचं कारण ते म्हणजे महाविकास आघाडीकडून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजेच सातारा व सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा गट जो आहे तो ॲक्टिव्ह झालेला आहे 2 ते 3 दिवसापासून खऱ्या अर्थानं. कारण शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष हा स्वतंत्र पणे काम करेल असं एक जाहीर केलं प्रदेशाध्यक्षांनी. आणि सातारा व सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची ज्या निवडणुका आहेत याकडे लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही निवडणूक कशा पद्धतीनं सोपी आहे की अवघड आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय यशवंतनगरी न्यूज. सुरुवातीला कशा पद्धतीनं आत्ता जी प्रायमरी जी आकडेवारी आलेली आहेत मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर मग बाळासाहेब पाटील यांचे प्लस आणि मायनस पॉईंट जे काय ते तुम्हाला सांगणार आहे मी. एकूण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याचबरोबर शिवसेना आणि भाजप यांचे कशा पद्धतीनं दोन्ही जिल्ह्यातील आकडेवारी आहे प्रायमरी सांगतो मी तुम्हाला. जे काही स्थानिक वर्तमानपत्रातून आलेली आकडेवारी आहे ती आहे. ही आकडेवारी कदाचित बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. सध्या भारतीय जनता पार्टीकडं सातारा जिल्ह्यात 139 एकूण मतदान आहे आणि सांगली जिल्ह्यात 93 आहे. म्हणजे भाजपकडं 332 मतदान आहे आजच्या परिस्थितीला. कारण 2 दिवसानंतर सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे अधिकृत आकडेवारी जाहीर करणार आहेत. मात्र सध्या भाजपकडे किती आहेत? 232 मतदान आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडं सातारा जिल्ह्यातील 55 आणि सांगली जिल्ह्यातील 65 असं 120 मतदान आहे. शिवसेना शिंदे गट एकूण सातारा जिल्ह्यात 16 आणि सांगली जिल्ह्यात 44 असं एकूण 60 साधारणतः एकूण मतं आहेत. काँग्रेस सातारा जिल्ह्यात 1 आणि सांगली जिल्ह्यात 52 असं 53 एकूण मतदान आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचं सातारा जिल्ह्यात 1 आणि सांगली जिल्ह्यात 84 असे एकूण 85 मतदान आहे. शिवसेना ठाकरे गट सातारा जिल्ह्यात 1 ही नाही, सांगली जिल्ह्यात 1 असं एकूण 1 मतदान आहे. स्थानिक आघाड्या ज्या आहेत म्हणजे ज्या पक्ष निवडणुका न लढवता नगरपालिकेच्या दृष्टीनं किंवा अपक्ष जे कोण आहेत एकूण 46 मतदान आहे सातारा जिल्ह्यात. आणि सांगली जिल्ह्यात 1 ही नाही, स्थानिक आघाडी एकूण 46 मतदान आहे. म्हणजेच जर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यात एकूण 258, सांगली जिल्ह्यात 339 असं 597 मतदानाची ही आकडेवारी आहे. म्हणजेच काय तर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जी एकूण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकूण 120 आहे आणि शिंदे सेना म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे गट हा 60 आहे. म्हणजे 180 मतदान हे निर्णायक ठरणार आहे. आता मुद्द्यावर येऊया. बाळासाहेब पाटील माजी सहकार मंत्री यांचा गेल्या या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि यानंतर त्यांना कुठं विधान परिषदेवर संधी देता येईल काय हा विचार शरदचंद्रजी पवारसाहेब करत असणार आहेत. ही संधी आलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या डोक्यात असावं. जरी महाविकास आघाडी विरोधात महायुती या संदर्भात जर बलाबल पाहिलं तर साधारणतः हे म्हणजे महाविकास आघाडी जरी कमी दिसत असली तरी बाळासाहेब पाटील यांच्यासारखा उमेदवार जर सातारा जिल्ह्यातील उमेदवार जर काढला की जिथं महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे, यामुळं जर महाविकास आघाडीची मतं फुटली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची मतं जर फुटली आणि या ठिकाणी सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे, यामुळे ह्याचं कॉम्बिनेशन जर झालं तर मात्र बाळासाहेब पाटील यांचा विजय हा सुकर होऊ शकतो. याला कारणं कशी आहेत बघा. गेले 30 ते 35 वर्षे राजकारणात सक्रिय असलेले बाळासाहेब पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू कोणत्या आहेत आणि नकारात्मक बाजू कोणत्या आहेत त्या सुद्धा आपण पाहूया. पहिली जमेची बाजू म्हणजे गेल्या 30 वर्षात 30 ते 35 वर्ष सहकारात असलेला प्रचंड जनसंपर्क, विशेषतः सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जे साखर कारखानदारी आहे यामध्ये असलेलं नाव हे या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचं पडेल त्यांच्यासाठी. दुसरा मुद्दा त्यांच्यासाठी जे काही 7 ते 8 मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतो. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची निवडणूक पूर्व युती होती आणि या युतीमध्ये सुद्धा
बाळासाहेब पाटील यांचा सहभाग या ठिकाणी होता. कारण बाळासाहेब पाटील यांचे सुद्धा काही उमेदवार घड्याळ चिन्हावर उभे होते. उदाहरणार्थ वाटर किरोळ जिल्हा परिषद गटातून सुद्धा. अशा पद्धतीनं या ठिकाणची ही युती या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुद्धा मतं हे बाळासाहेब पाटील मिळवू शकतात आणि शिवसेनेमध्ये सुद्धा उदाहरणार्थ कराड नगर परिषदेमध्ये सुद्धा बाळासाहेब पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांची युती पाहायला मिळाली. याचा अर्थ असा आहे की इथं सुद्धा शिवसेनेशी असलेली सलग जवळीकता बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. चौथा विषय जो आहे तो विषय म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर जे आता शिवसेनेमध्ये आहेत. रामराजे नाईक निंबाळकर यांचं असलेलं बाळासाहेब पाटील यांच्याशी असलेले संबंध हे सुद्धा बाळासाहेब पाटील यांच्यासाठी बेरजेचं गणित होईल. म्हणजे विरोधात भाजपचा उमेदवार असेल की तो सातारा जिल्ह्यातला असो अगर सांगली जिल्ह्यातला असो, यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा गट आहे तो बाळासाहेब पाटील यांच्यासोबत राहील विधान परिषदेची. पाचवा मुद्दा तो म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्यासाठी सकारात्मक आहे, तो म्हणजे सहकार मंत्री म्हणून केलेलं काम महाविकास आघाडीमध्ये असताना आणि यामध्ये सातारा व सांगली जिल्ह्यातील अनेक संस्था असतील किंवा अनेक कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत, यासाठी त्यांना जमेची बाजू आहे. यानंतर यशवंत विचाराचं असलेलं वलय, खरं तर यशवंतराव चव्हाण यांचे विचार जोपासण्याचं काम बाळासाहेब पाटील अनेक वर्ष करतायत आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं मूळ गाव खरं तर यशवंतराव चव्हाणांचं सांगली जिल्ह्यातील गाव देवराष्ट्रे आणि त्यामुळं असलेले स्नेहसंबंध यामुळं त्यांचं खूप महत्त्वाचा या ठिकाणी मदत होऊ शकते. याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असताना देखील बाळासाहेब पाटील यांनी मोहनराव कदम जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना केलेली मदत ही सुद्धा काँग्रेसच्या दृष्टीनं आणि आत्ता बाळासाहेब पाटील यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होऊ शकते. म्हणजेच काय तर महाविकास आघाडीनं जर बाळासाहेब पाटील यांच्यासारखा उमेदवार निवडला तर मात्र भारतीय जनता पार्टीच्या समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. कारण काय तर राष्ट्रवादी आणि शिवसेना या जी मतदानची बेरीज माझ्यासमोर दिसते ती अंदाजे अशी मी तुम्हाला सांगतोय ती आहे 180. म्हणजे हे 180 मतांच्या केडरमध्ये जर बाळासाहेब पाटील घुसले तर मात्र भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक जरी सोपी दिसत असली तरी ही निवडणूक खूप अवघडसुद्धा होऊ शकते. यामुळं महाविकास आघाडी असा विचार करत असेल, जयंत पाटलांच्या डोक्यातला विचार असा असेल की जी महाविकास आघाडी सांगली जिल्ह्यात स्ट्रॉंग आहे, मात्र महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यामध्ये वीक आहे. सातारा जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील यांच्यासारखा उमेदवार जर इथं उभा केला तर मात्र या केडरमध्ये म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना यांची काही मतं 50% मतं जरी बाळासाहेब पाटील हे आणण्यात यशस्वी झाले तर महाविकास आघाडीचं जी रणनीती आहे या ठिकाणचा आमदार करण्याची ही यशस्वी होईल असं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. दुसरा मुद्दा शरद पवार यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. कारण बाळासाहेब पाटील यांचा पराभव शरद पवार यांच्या खूप जिवारी लागलेला आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत बाळासाहेब पाटील यांना आमदार करणं हे त्यांनी केलेलं हे खरं तर एक त्यांच्या डोक्यात असावं. यामुळं बाळासाहेब पाटील जर उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून असतील तर मात्र भारतीय जनता पार्टीच्या समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं, एवढं मात्र नक्की. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.